नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 11 मधील ओवी 617 ते ओवी 639च्या सहवासामध्ये आपण जाऊया. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की कुठल्याही साधनाने हे विश्वरूप प्राप्त होण्यासारखं नाही. पुढे भगवंत म्हणतात, याची सोय पातले आणि वेदी मौनची घेतले, यज्ञ कीर माघवते आले स्वर्गौनिया. या माझ्या विश्वरूपापर्यंत पोचल्यावर वेदांनी तर मौनच धारण केलं आणि साक्षात यज्ञसुद्धा स्वर्गा पाहून मागेच फिरले. स्वर्गापर्यंतच ते जेमतेम पोचू शकले, पण तिथूनही मागे फिरले. साधकी देखिला आयासू म्हणोनी वाळीला योगाभ्यासू, आणि अध्ययने सौरसू नाही येथ. अहो, साधकांनी सुद्धा योगाभ्यासामधले कष्ट पाहिले की असे कष्ट घेऊन हे विश्वरूप आपल्याला होणार, परंतु ते कष्ट पाहिल्यावर साधकांनी सुद्धा त्या योगाभ्यासाचा मार्ग सोडला. कुठल्याही वेद शास्त्र अध्ययनाने सुद्धा हे विश्वरूप प्राप्त होणे नाही. सिगेची सत्कर्मे धाविन्नली स्वसंभ्रमे, तीही बहुतेकी श्रमे सत्यलोक ठाकिला. अहो, सत्कर्मांनी सुद्धा विश्वरूपाचं दर्शन घ्यायचं ठरवलं, परंतु त्यांनी जेवढी काही लगबग केली, धावाधाव केली, पण खूप कष्टाने जेमतेम ते सत्यलोक गाठू शकले. तपी ऐश्वर्य देखिले आणि उभयांची उग्रपण सांडिले, एवं तप साधना जे ठेले अपारांतरे. अहो, तपसाधनेचं तपश्चर्येचं सुद्धा काय सांगावं. तपश्चर्येमध्ये एक तेज आहे, एक उग्रपणा आहे, परंतु विश्वरूप पाहिल्यानंतर त्याच्या पुढे तपश्चर्येने आपलं उग्रपण अर्थात आपलं तपाचं सामर्थ्य सुद्धा टाकून दिलं. या विश्वरूपापुढे तेही फार काळ टिकलं नाही. ते हे तुवा अनायासे विश्वरूप देखिले जैसे, ये मनुष्य लोकी तैसे न फावेची कवणा. भगवंत म्हणतात, अर्जुना, अनायासे सहजपणे अर्थात माझ्या कृपेमुळे तुला हे विश्वरूप बघायला मिळालं. अरे, ह्या मनुष्य लोकामध्ये तर कोणालाच हे प्राप्त झालं नाही. आजी ध्यान संपत्ती लागी, तूची एकू आथिला जगी, हे परमभाग्य अंगी विरंचीही नाही. विश्वरूपाची ध्यान संपत्ती म्हणजेच विश्वरूपासारखी ध्यान संपत्ती आज फक्त जगात ज्याला लाभली तो भाग्यवान फक्त तू एकच आहेस. हे परमभाग्य ब्रह्मदेवालाही प्राप्त झालं नाही. म्हणोनी विश्वरूप लाभे श्लाघ, येथींचे भय नेघ नेघ, हे वांचुनी अन्य चांग न मनी काही. अरे, म्हणून या विश्वरूपाचा जो तुला लाभ झालाय त्यांनी स्वतःला धन्य समज, श्लाघ कृतकृत्य झालो असं समज. या ठिकाणी भय धरू नकोस, भय बाळगू नकोस. या विश्वरूपाशिवाय दुसरं काहीच चांगलं नाही आणि ह्याच्यापेक्षा काही चांगलं आहे असंही मनात आणू नकोस. हा गा समुद्र अमृताचा भरला आणि अवसांत वरपडा जाहला, मग कोणीही आथी ओसंडीला बुडिजेल म्हणवनी. अरे, हे विश्वरूप कसं आहे तर ज्याप्रमाणे अमृताने भरलेला समुद्र एखाद्याला सापडला, पण त्या समुद्रामध्ये बुडून माझा प्राण जाईल असं म्हणून कोणी त्याचा त्याग केलाय का? परंतु आता तुझं मात्र तसं होतंय असं भगवंताला अर्जुनाला सांगायचंय.
ना तरी सोनयाचा डोंगरू, येसणा न चले हा थोरू, ऐसे म्हणोनी अवघेरू करणे घडे. अरे एखाद्याला नाहीतर सोन्याचा समुद्र प्राप्त व्हावा, पण हा सोन्याचा समुद्र मला घेऊन जाणं शक्य नाही, म्हणून एखाद्याने त्याचा अवहेर करावा हे योग्य आहे का? दैवे चिंतामणी लेईजे, की हे ओझे म्हणोनी सांडिजे, कामधेनू दवडीजे न पोसवे म्हणोनी. एखाद्याला चिंतामणी प्राप्त झाला म्हणून त्याच्या तो अंगावर अलंकार म्हणून घातला, पण त्यांनी आता त्याचं ओझं होतं म्हणून टाकून द्यावा. नाहीतर कामधेनूला मला पोसवणं शक्य नाही, सांभाळणं शक्य नाही, म्हणून तिला हाकलून द्यावं. चंद्रमा आलिया घरा, म्हणिजे निगे करीतोसी उबारा, पडियासी पडितोसी दिनकरा परतासर. ज्ञानोबारायांनी ह्या सुंदर उपमा दिल्या आहेत. त्या म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात, एखाद्याच्या घरी आपणहून चंद्र राहायला आला तर त्याचा उबारा म्हणजे उबग आला, असं कधी होतं का? त्याचबरोबर पडियासी पडितोसी दिनकरा परतासर, किंवा त्याचप्रमाणे जर सूर्य आला तर सावली पाडतोस म्हणून दूर हो, असं त्याला म्हणायचं का? तैसे ऐश्वर्य हे महातेज, तैसे ऐश्वर्य हे महातेज, आजी हाता आले आहे सहज, की एथ तुझ गजबज होआवी का. अशा प्रकारे माझं हे विश्वरूपी ऐश्वर्य महातेज सहजपणे तुझ्या हातात आलंय, पण ते हातात आल्यावर तुझी एवढी गजबज म्हणजे तुझ्या जीवाची एवढी गडबड का होआवी. परी नेणसीच गावंढिया, काय कोपो आता धनंजया, अंग सांडोनी छाया अलिंगी तोसीम. इथे भगवंत अर्जुनाला गावंढिया म्हणतायत. अरे असा गावंढळपणा का करतोयस, अज्ञानीपणा का करतोयस? पण तुला हे कळत नाहीये, त्यासाठी धनंजया मी आता तुझ्यावर कशाला राग धरायचा. अरे शरीराला सोडून तू त्या शरीराची जी सावली आहेस त्याला आलिंगन देऊ बघतोयस. हे नव्हे जो मी साचे, एथ मन करुनिया काचे, प्रेम धरिसी अवगणियेचे चतुर्भुज जे. अरे माझे खरे विश्व स्वरूप असताना त्या स्वरूपाला तू खरं समजत नाहीस, आणि या विश्वरूपाच्या ठिकाणीच मनात भीती बाळगतोस, आणि माझं थोडंसं गौण असं जे कनिष्ठ असं जे चतुर्भुज रूप आहे त्याच्यावर प्रेम धरतोस. या ठिकाणी खरं म्हटलं तर माऊली, चतुर्भुज रूप आणि विश्वव्यापी रूप दोन्ही सारखंच आहे हे भगवंतांनी सांगितलंय, परंतु अर्जुनाच्या मनामध्ये विश्वरूपाविषयी जी भीती निर्माण झालेली आहे ती घालवण्यासाठी भगवंत इथं म्हणतायत की अर्जुना, हे चतुर्भुज रूप कनिष्ठ आहे, त्याच्यापेक्षा विश्वरूपाच्या ठिकाणीच तुझं मन ठेव. तरी अजुनी वरी पार्था, सांडी सांडी हे आस्था, इये विषयी अनास्था करिसी झणे. म्हणून अर्जुना, माझ्या चतुर्भुज स्वरूपाची गोडी सोडून दे, विश्वरूपाची उपेक्षा करू नकोस. हे रूप जरी घोर, हे रूप जरी घोर, विकृती आणि थोर, तरी कृतनिश्चयाचे घर हेची करी. मला मान्य आहे की माझं हे विश्वरूप अत्यंत घोर आहे, विकृत आहे, विक्राळ आहे आणि त्याचबरोबर थोर म्हणजे अमर्याद आहे, परंतु हेच माझं खरं स्वरूप आहे, याविषयी तू संपूर्णपणे निश्चय कर. हा निश्चय कसा कर तर ज्याप्रमाणे कृपण चित्त वृत्ती जैसी, रोवोनी घाली ठेवया पासी, मग नुसधेनी देहेंसी आपण असे. या ठिकाणी निश्चय कसा कर तर ज्याप्रमाणे एखादा कृपण पुरुष
आपलं संपूर्ण चित्त जमवलेल्या धनापाशीच ठेवतो. नुसतंच ठेवत नाही तर त्या ठिकाणी रोवून ठेवतो आणि देहाने मात्र तो नुसताच इकडं तिकडं बाहेर असतो. का अजात पक्षिया जवळा, जीव ठेवूनी अविसाळा, पक्षिणी अंतराळा माझी जाय. किंवा ज्याप्रमाणे अजात पक्षिया म्हणजेच ज्यांना पंखही फुटलेले नाही आहेत, अजून ते घरट्यातच राहतायत, अशी आपली पिल्लं आहेत. त्या पिल्लांपाशी जीव ठेवून पक्षीण ज्याप्रमाणे आकाशात भराऱ्या मारत असते. नाना गाय चरे डोंगरी, परी चित्त बांधिले वत्से घरी, तैसे प्रेम येथींचे करी स्थानपती. भगवंत म्हणतायत, ज्याप्रमाणे एखादी गाय डोंगरावर चरत असते पण तिचं चित्त मात्र घरात बांधलेल्या वत्साकडेच लागलेलं असतं, त्याप्रमाणे तू संपूर्ण विश्वभर विहार कर, पण भगवंत म्हणतात आपलं चित्त, तुझं प्रेम मात्र माझ्या विश्वरूपाच्या ठिकाणीच राहू दे. ये रे वरिचिले निचित्ते, बाह्य सख्य सुखापुरते, भोगी जो का श्रीमूर्ती ते चतुर्भुज. अशा प्रकारे वरवर चित्तानी सख्य भक्ती भोगण्यासाठी माझ्या चतुर्भुज मूर्तीवर प्रेम कर. परंतु भगवंतांना हेच सांगायचंय, पण मन मात्र माझ्या विश्वरूपाच्या ठिकाणीच ठेव. परी पुढत पुढती पांडवा, हा एक बोलू न विसरावा, जे ये स्वरूपौनी सद्भावा, नेदावे निघो. पण भगवंत म्हणतायत, अर्जुना मला तुला परत परत हेच सांगायचंय की माझ्या विश्वरूपापासून आपलं प्रेम निघू देऊ नकोस, माझ्या विश्वरूपाचा विसर पडू देऊ नकोस. हे कही नवतेंची देखिले, म्हणोनी भय जे तुझ उपजले, ते सांडी येथ संचले असो दे प्रेम. हे माझं विश्वरूप तू पहिल्यांदी ह्याच्या अगोदर कधीच बघितलं नव्हतंस आणि त्यामुळे तुझ्या अंतःकरणात भय निर्माण झालं. तुला भीती वाटली, पण हे भय सोडून दे आणि माझ्या विश्वरूपाच्या ठिकाणी तुझं प्रेमच राहू दे. आता करू तुझ या सारिखे, ऐसे म्हणितले विश्वतो मुखे, तरी मागील रूप सुखे न्याहाळी पामतू. पण भगवंत म्हणतायत, हे अर्जुना, मी आता मात्र तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो आणि माझं जे मागे चतुर्भुज रूप पाहिलेस ते तू आनंदाने पहा, असं तो विश्वतोमुख म्हणजेच विश्वरूप घेतलेल्या भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.